Preview. आमच्याकडे महिला बाल विकास कल्याण यांच्याकडील पत्राने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांचे पत्र यशवंत अश्रोबुवा इंगोले व नितेश राघोजी धुर्वे यांनी आमच्या समक्ष सादर केले असता पत्रावरून त्यांनी अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार आहे. अशा बाबतीत मजकुराचे पत्र प्राप्त झाल्याने ते बालविवाह थांबावा, त्या अनुषंगाने पोलीस मदतची पण आवश्यकता आहे आणि पोलिसांनी पण त्याबाबत मदत करावी असे पत्र प्राप्त झाल्याने आम्ही व पोलीस तसेच त्यांचे प्रतिनिधी यशवंत अश्रोबा इंगोले व नितेश राघोजी धुर्वे असे कैलासनगर इथे गेलो. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुषंगाने पोलिसांनी सर्व परिसरात शांतता राहावी याबाबत सर्वांना सूचना दिल्यात व आई वडील मुलांचे यांना त्यांच्या मुलांचे वयाच्या अनुषंगाने त्यांचे बालविवाह असताना लग्न होणार नाही व त्यांचे वयाची पाहणी करून त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांनी पण म्हणजे राजी झाल्याने व त्यांचे सविस्तर स्टेटमेंट पण घेण्यात आलेले आहे की आम्ही त्यांचे वय 18 आणि 21 झाल्यानंतर त्यांचं लग्न करू असे दर्शवल्याने त्यांचे पोलीस स्टेशन आणून त्यांना समज पण देण्यात आलेली आहे. PSI काकड. मी हेड कॉन्स्टेबल निर्मला निंबोरे दामिनी पथक. माझ्यासोबत अनिता खैरे, माझ्यासोबत आणखी प्रियंका दिवसाने, सिंधू वाडेकर. आम्ही आमच्या इन्चार्ज PSI कांचन मिर्दे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आम्हाला जिन्सी पोस्ट यांचे DO अधिकारी PSI डोंबाळे सर यांचा कॉल आला की आपल्याला एक बालविवाहाचं माहिती मिळालेली आहे गोपनीय, आपल्या सदर ठिकाणी जायचं आहे. तसेच बाल कल्याण समितीचे इंगोले सर यांचा सुद्धा कॉल आला की मॅडम आपल्याला आम्हाला थोडी तुमची मदत हवी, एक बालविवाह आपल्याला रोखायचा आहे. करता आम्ही सदर ठिकाणी सदरची माहिती आमच्या इन्चार्ज प्रदेश मॅडम यांना दिली व कंट्रोलला पण दिली आणि सदर ठिकाणी आम्ही तात्काळ रवाना झालो. कैलासनगर स्मशान मारुती मंदिराजवळ आम्ही सदर ठिकाणी गेलो. सदर ठिकाणी मंडप लागलेला होता, एक मोठा स्टेज होता, त्यावरती नवरी नवरदेव सुद्धा दिसून आले. एक 400 ते 500 वराडी मंडळ सुद्धा दिसून आले. नवरदेव नवरी त्यांच्या पोशाखात होते, नवरदेवाच्या नवरीच्या. सदर ठिकाणी माहिती घेतली आम्ही व्यवस्थित. तर माहिती घेतली असता नवरीचं वय हे अंदाजे अल्पवयीन दिसून येत होते, परंतु त्यांना आधार कार्ड व इतर काही विचारपूस केली आणि सदर ठिकाणी आम्ही बालविवाह थांबवलेला आहेत. आणि आई वडिलांना समज दिली की बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहेत, त्याला काही शिक्षा आहेत, काही दंड सुद्धा आहेत. आणि सर्व वराडी मंडळांनी सुद्धा आवाहन केलं की असं कुठेही शहरात आपल्या असं कुठलाही प्रकार होऊ देऊ नका बालविवाहाचं. 1098 अशी जर माहिती मिळाली तर 1098 चिल्ड्रन हेल्पलाईन नंबर या नंबरवर संपर्क करा किंवा पोलीस हेल्पलाईन नंबर 112 यावर आपण संपर्क साधा. नमस्कार, माझं नाव यशवंत इंगोले आणि मी महिला बाल विकास विभाग अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईनमध्ये ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करतो. तर आमच्याकडं गोपनीय माहिती येते की या ठिकाणी एक ठिकाणी सुद्धा बालविवाह होणार आहे किंवा तारीख येते आणि कधी कधी तर पत्रिका पण येत असते आमच्याकडं. तर आम्ही अशा वेळेस तात्काळ अशा तक्रारीची दखल घेतो आणि ज्या पोलीस हद्दीमध्ये जे गाव आहे वा जे विवाहस्थळ आहे त्या स्थानिक पोलिसांना माहिती देतो. त्याचबरोबर माननीय बाल कल्याण समितीला पण माहिती असते किंवा मग ज्यावेळेस समजा शक्य नाही एखाद्या इमर्जन्सी केसला असेल तर त्यावेळेस आम्ही शक्यतो दामिनी पथकाला बोलवतो, शहरी किंवा ग्रामीणला, आणि तात्काळ त्या स्पॉटवर जाऊन आमची जी काही कायदेशीर कार्यवाही असते त्यांच्याकडे जबाब वगैरे घेतो, स्टेटमेंट त्यांचं की आमच्या मुलीचं 18 वर्ष वय पूर्ण होई पण आम्ही लग्न वगैरे करणार नाही, आणि जर केलं तर आमच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ह्या कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असं एक बंधपत्र असतं. तसे आम्ही बंधपत्रावर घेतो आणि आमची जी काही कायदेशीर कारवाई असते आम्ही ती पूर्ण करून घेतो. मी सर्वांना एकच आवाहन करू इच्छेल की कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीचं वय किमान 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये आणि मुलाचं किमान 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये, कारण असा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यात हेल्थचा इश्यू असतो मुलीसाठीचा, आणि कसं असतं की एकदम मुलगी लहान असते, त्यामध्ये शिक्षणाचा पण खंड पडू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या
गुन्ह्याबद्दल किमान 2 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. त्यामुळे सर्वांना आव्हान असेल की असे कुठल्याही प्रकारचा बालविवाह करू नका आणि आपल्या आसपास किंवा सभोवताली असा होत असेल तर चाइल्ड हेल्पलाईनचा 1098 हा नंबर आहे 1098 हा नंबरवर तुम्ही कधी पण कॉल करू शकता. हा नंबर 24 तास चालू असतो आणि विशेषतः ही आपण जर माहिती दिली बालविवाहाची तर पूर्णपणे गोपनीय असते. याच्यामध्ये आपलं कुठेही नाव ओपन होत नाही. त्यामुळं सर्वांनी हा नंबर शक्यतो जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत लोकांना माहिती सांगा किंवा हा असा प्रकारचा नंबर असतो आणि हा 0 ते 18 वर्षातील प्रत्येक मुलासाठी काम करतो. त्यात बालकामगार असतील, बालविवाह असतील, कुठल्याही प्रकारचे समस्या असतील तर 1098 या नंबरवर त्यांनी कधी पण कॉल करावा. आम्ही त्यांसाठी 24 तास तत्पर आम्ही सेवा त्यांना देऊ.